तू खरंच महान तपस्वी आहेस। तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तरी इच्छित वर मागून घे। हे परमेश्वरा, हे गौरीपुत्र विनायका, आज मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो। तुम्ही खरोखरच महासमर्थ आणि सर्वशक्तिमान आहात। तुम्हाला माझा दंडवत प्रणाम। प्रभू, तुम्ही माझी भक्ती पाहून जर माझ्यावर खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मला देव, दानव व मानव तसेच यक्ष, किन्नर, गंधर्व या कोणाकडूनही माझा मृत्यू होणार नाही। इंद्र, यम, वरुण, कुबेर या सर्वांनी माझी सेवा करावी आणि अंतिम तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे। ठीक आहे वत्सा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तुला 3 पुरे प्राप्त होतील। त्यावरून तू त्रिपुर या नावाने प्रख्यात होशील। ज्यावेळी भगवान शंकर ही पुरे नष्ट करतील त्यावेळी तुझा मृत्यू होईल। तथास्तु, तथास्तु, तथास्तु। कित्येक वर्ष ज्या शक्तीची मी वाट पाहत होतो ती महाशक्ती गणेशाच्या वराने मला प्राप्त झाले आहे। गणेशाकडून मिळालेल्या अमरदानाच्या बळावर अखंड त्रैलोक्यात महाप्रलय घडवून आणणार हा गुप्तमत पुत्र देव हो, तुम्ही पाहत या त्रिपुराचा रणसंग्राम। नाही तुम्हा सर्व देवांना सळो की पळो करून सोडलं तर नाव सांगणार नाही दैत्यराज त्रिपुरासुर म्हणून। यापुढे संपूर्ण ब्रह्मांडात
फक्त आणि फक्त एकाच मंत्राचा नाद गुमणार. ओम त्रिपुरासुराय नमः. नारायण नारायण. या नरस्वामी या. अतिथी देवो भव. नारायण नारायण. अरे त्रिपुरा, आज फार आनंदी दिसत आहेस. नारद मुनी, आज मी माझ्या भक्तीनं शक्ती मिळवली आहे. शक्ती. नारायण नारायण. काय शक्ती मिळवलीस? अरे पण ती कशी काय? नारद मुनी, मी माझा जन्म झाल्यापासून गणेशाची हजारो वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा गजानन माझ्यावर प्रसन्न झाले आणि त्याने मला 3 पुरे प्राप्त होण्याचं वरदान सुद्धा दिलं. पण हे बघा, तुम्ही मात्र कोणाला हे सांगू नका. नारायण नारायण. छे छे, मी कशाला सांगतोय? आता तो असं कर, देव आपापल्या नगरी आरामात सुख बघत आहे, त्यांच्यावर दहशत निर्माण कर, तरच तुझे कल्याण. तू मला ब्रह्मज्ञान शिकवू नको. काय करायचं आणि काय नाही हे माझं मला चांगलं कळतं. तुझ्या त्या सर्व देवांना पराभूत करून या त्रैलोक्याचा राजा होण्याचं माझं स्वप्न आहे आणि ते मी साध्य करणार. नारायण नारायण. अरे मग आता वेळ लावू नकोस. त्या देवानी समुद्र मंथनाच्या वेळी तुम्हा दैत्यांचा कप्तान गळा कापला होता. त्या देवांना पराभूत करशील तेव्हाच समजेल तू खरा पराक्रमी वीर आहेस म्हणून. प्रथम त्या इंद्राची अमरावती लूट. चल लाग कामाला, येतो मी. कित्येक दिवसाची आस होती या त्रैलोक्यात
रूपी झेंडा लावण्याची. परंतु आता गणेशाकडून मिळालेल्या अमरदानाच्या बळावर या अखंड त्रैलोक्याचा सम्राट होणारा गणेशाच्या वराची प्रचिती म्हणजे पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिली स्वारी अमरावतीवर. देवेंद्रावर आक्रमण करून या ठिकाणी माझी सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला मनसुबा सफल करून देवेंद्र सिंहासनी विराजमान होणारा गुप्तमत तेहतीस कोटी देवतांचा राजा हा देवेंद्र. माझी ही अमरावती अमरपुरी झाली असून तिची निर्मिती विश्वकर्माने केली आणि दशलक्ष योजनेने प्रसारित झाली. माझ्या या देवसभेत चंद्र, सूर्य, नारद, इंद्र, वायुदेव आदी देव उपस्थित असतात आणि कनकाच्या गायनावर रंभाशा नृत्य करतात. त्यांचे ते नृत्य पाहून सारे देवगण खुश होतात. अशी ही माझी सुंदर अमरावती आहे. परंतु बराच काळ ओलांडून गेला. माझ्या या देवसभेत रंभेचे नृत्य झाले नाही. यावेळेस रंभेचे नृत्य हे झाले पाहिजे. त्यासाठी रंभेला हाक मारून पाहतो. रंभे, अगं ए रंभे.
तुझे या इंद्र दरबारी स्वागत आहे. बराच काळ ओलांडून गेला आहे. तुझे इंद्र दरबारी नृत्य झाले नाही. यावेळेस नृत्य झाले पाहिजे. नृत्यास प्रारंभ कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून
या नारदाचा तुम्हाला दंडवत प्रणाम. आशीर्वाद असो. या नारद स्वामी या. तुमचं या इंद्राच्या अमरावतीमध्ये स्वागत आहे. नारद स्वामी, तुमचं आगमन झालं म्हटल्यावर कारणही काय तरी निश्चित असणार. नारायण नारायण देवाधिराज, आपण एवढे निश्चिंत कसे? 33 कोटी देवांचे अधिपत्य तुमच्याकडे आहे. या सर्व देवांवर एक महाभयंकर संकट येणार आहे. संकट? नारद स्वामी, असं कोणतं संकट येणार आहे? नारायण नारायण देवाधिराज, मुकुंदाचा पुत्र भूषमर तपश्चर्या करत असता त्याला शिंकारी आणि त्या शिंकेतून एक दैत्य निर्माण झाला. त्या दैत्याने 1000 वर्ष गणेशाची तपश्चर्या करून अमरदान प्राप्त केलं आहे आणि त्याच अमरदानाच्या बळावर त्याने अखंड त्रिभुवनात महाप्रलय होण्याची शपथ घेतली आहे. तेव्हा आपण सावध राहा. नारद स्वामी, त्या दैत्याच्या नावांचाच आकाशाची लाही होते. नारद स्वामी, तुम्ही नाही त्या देवाला सावध केलं. तुम्ही तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं आहे. परंतु नारद स्वामी, हेही ध्यानात असू द्या, ज्याच्या अंगी अहंकार निर्माण झाला त्याचा नाश निश्चित झाला आहे. आणि त्या त्रिपुरासुराचा नाश इंद्र देवाच्या हाती होईल. निश्चिंत राहा. तुम्ही तुमचे भ्रमण कार्य असेच चालू ठेवा. ठीक आहे. नारायण नारायण छंदमणी विठ्ठलाचा या जीवा भक्तिभाव अंतरिता हामणी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह जिजला. वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला.
तेव्हा माझ्याशी युद्ध करण्या एवढं सामर्थ्य जर तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर, नाहीतर माझ्या मार्गातून बाजूला हो. अरे तुमच्यातून सत्य आल्या पावली परत जा, नाहीतर तुझा नाश हा निश्चित आहे. नाश विनाश सर्वनाश देवेंद्र, अरे विनाश माझा की तुझा तो आता काळच ठरवे. एवढा शक्तीचा गर्व झाला असेल तर हो युद्धाला तयार होऊन जाऊ दे रणसंग्राम. हो
आज तुझ्यावर आक्रमण करण्यासाठी आलोय तेव्हा माझ्याशी युद्ध करण्याला सामर्थ्य आहे. जर तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर, नाही तर तुझी अमरावती माझ्या स्वाधीन करून इथून निघून जा. तू गणेशाची तपस्या करून त्यांच्याकडून वर प्राप्त करत आहे, परंतु त्याचा दुरुपयोग करत आहे. तुझा नाश निश्चित आहे. मंडळाकडून या ठिकाणी जे रसिक प्रेक्षक आहे यांना विनंती आहे सर्वांनी बसून घ्यायचं आहे खाली. सर्वांना मंडळाकडून विनंती आहे आपण कृपया खाली बसून घ्यायचं आहे जेणेकरून मागे बसलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. कृपया सर्वांना मंडळाकडून विनंती आहे सर्वांनी आपापल्या जागेवरती बसून घ्यायचं आहे. तसेच आता जे युद्ध झालं रणसंग्राम झाला तो मागे बसलेल्या लोकांना दिसला नाही, त्या कारणाने मंडळाची विनंती आहे तो रणसंग्राम पुन्हा एकदा दाखवायचा आहे. गणेशाची घोर तपस्या करून त्यांनी वर प्राप्त घेतला, परंतु तुझ्या बळाचा दुरुपयोग करत आहे. अरे या अमरावती असंख्य दैत्याने आक्रमण केली, परंतु या इंद्रदेवाने त्यांना पाय जरी तुडवले. अरे या त्रिपुराच्या बाहुबलाला टक्कर देणे एवढं सामर्थ्य कुणाच्या योग्य नाही. अरे त्रिपुरासूर, एक सदैव लक्षात ठेव, सूर्य एक वेळ पश्चिमेस उगवेल, चंद्र आपली दिशा बदलेल, परंतु या इंद्रदेवाने टाकलेलं पाऊल कदापि मागे येणार नाही. तर तुझा सारख्या दैत्याची काय कथा? काय करशील? मला मारशील? माझा वध करशील? घाबरलो मी. देवेंद्र, अरे तुला लाज वाटली पाहिजे स्वतःला देव म्हणताना. अहिल्याला भ्रष्ट तूच केलीस ना, त्यावेळी कोठे लोक पावलं तुझ्यातील देवत्व. पण ती फक्त एक देवलीला होती, देवलीला. ते तुम्हाला त्याला कधी कळली नाही आणि कळणार सुद्धा नाही. देवेंद्र, तुला शेवटची चेतावणी देतोय, ही अमरावती सोडून निघून जा, नाहीतर स्वीकार या त्रिपुराच्या युद्धाचे आव्हान. हो युद्ध असता या त्रिपुराचं. भयभीत झाला. अखेर विजय या त्रिपुराचाच झाला. ही अमरावती माझी झाली. या अमरावतीचा सम्राट झाला त्रिपुर. या सिंहासनाचा सम्राट झाला त्रिपुर. या अमरावतीचा राजा झाला हा त्रिपुर. आता त्या विष्णुदेवाच्या वैकुंठावर आक्रमण करतो. विष्णुदेवा, सांभाळ तुझं वैकुंठ.
नारायण नारायण.
पाहिलं का साक्षात नारद स्वामींचं आगमन झालं आहे. या नारद स्वामी या वैकुंठ भूमीवरती आपलं स्वागत आहे. नारायण नारायण. प्रणाम भगवंता. या नारदाचा तुम्हाला दंडवत प्रणाम. नारद स्वामी असं हे काय की येण्याचं कारण तरी कोणतं? नारायण नारायण. हे सृष्टीच्या पालन करणारा विष्णुदेवा, आम्हा देवगणांचे तसे या सृष्टीचे रक्षण करा. नारद स्वामी असं कोणतं बरं संकट आलं आहे? नारायण नारायण. भगवंता, त्या त्रिपुरासुर दैत्याने गणेशाकडून अमरदान प्राप्त केलं आहे आणि त्याच अमरदानाच्या बळावर त्याने अखंड त्रिभुवनात महाप्रलय होण्याची शपथ घेतली आहे. तेव्हा आपण सावध राहा. नारद स्वामी तुम्ही या विष्णुदेवाला सावध केलं. तुम्ही तुमची कामगिरी निश्चितच प्रामाणिकपणे पार पाडली आहेत. परंतु नारद स्वामी हेही लक्षात असू द्या, ज्यावेळी पृथ्वीवरती सत्याचा राज आणि असत्याने वर्चस्व केलं आहे त्यावेळी ज्या विष्णुदेवाने विविध रूपे धारण करून अशा दुष्टांचा नाश केला आहे. तरी नारद स्वामी तुम्ही तुमची भ्रमण क्रांती अशीच चालू ठेवा. या तुम्ही. ठीक आहे. नारायण नारायण. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. रखुमाईच्या संगमी तू उभा राहिला. रखुमाईच्या संगमी तू उभा राहिला. जोडीन वाहिला. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. संगमी तू उभा राहिला. रखुमाईच्या संगमी तू उभा राहिला. गणेशाकडून मिळालेल्या अमरदानाच्या बळावर देवराज इंद्राला पराभूत करून आज तुझ्या या वैकुंठावर आक्रमण करण्यासाठी आलोय. तेव्हा माझ्याशी युद्ध करण्या एवढं सामर्थ्य जर तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर, नाहीतर तुझं हे वैकुंठ माझ्या स्वाधीन करून इथून निघून जा. त्रिपुरासुरा, हा विष्णुदेव तुला पाताळ लोके जाऊन राज्य करण्यास सांगत आहे, अन्यथा तुझा नाश हा निश्चित आहे. विष्णुदेवा, तुझा हा उपदेश ऐकण्यासाठी मी इथं आलो नाही. हा गुप्तमत पुत्र त्रिपूर आज तुझ्यातील देवत्वाला आव्हान करतोय.
तूच भल्या भल्या राक्षसांना विविध रूपे देऊन ठार मारलास. याचा आज मी सूड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. हे त्रिपुरासुर दैत्य, तुझ्या अंगात एवढाच शक्तीचा गर्व आला असेल तर स्वीकार युद्ध. होऊनच जाऊ दे रणसंग्राम. अखेर पुन्हा विजय या त्रिपुराचाच झाला. आता या वैकुंठाचाही सम्राट झाला. या वैकुंठाचा राजा झाला हा त्रिपुर. आता राहिला फक्त तो भोळा शंकर. आता जातो कैलासी. गणेशाकडून मिळालेल्या मतदानाच्या बळावर देवराज इंद्र आणि विष्णुदेवाला पराभूत करून आज तुझ्या या कैलासावर आक्रमण करण्यासाठी आलो. तेव्हा माझ्याशी युद्ध करणे एवढं सामर्थ्य जर तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर. नाहीतर तुझा हा कैलास माझ्या स्वाधीन करून इथून निघून जा. भोलेनाथ, तू असं ऐकणार नाहीस. तुला शेवटची चेतावणी देतोय. Thank you.
दैत्यराज, तुझा पराक्रम पाहून मी प्रसन्न झालोय. तेव्हा इष्टदेव वरदान मागून घे. भोलेनाथ, तुमचा हा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करून तुम्ही इथून दुसरीकडे प्रस्थान करावं अशी माझी इच्छा आहे. दैत्यराज, आजपासून हा कैलास पर्वत मी तुझ्या स्वाधीन करीत आहे आणि मी स्वतः मंदार पर्वतावर प्रस्थान करीत आहे. येतो मी. शंकराने तर कैलास पर्वत स्वतःहून माझ्या स्वाधीन केला. आता या कैलासाचाही सम्राट झाला हा तुमचा पुत्र त्रिपुर. या कैलासाचा राजा झाला हा त्रिपुर. आता मात्र माझा कोणी शत्रू नाही. कोणी शत्रू त्रिपुराच्या समोर राजरोषपणे वावरणारा कोण आहेस तू? हे दैत्यराज, मी एक कलाकार आहे. तुझे ऐश्वर्य आणि कीर्ती पाहून मी तुला मुद्दाम भेटण्यासाठी आलो आहे. हे विप्रा, तू जर खरोखरच कलाकार असशील तर आज तू तुझ्या एखाद्या कलेचे प्रात्यक्षिक मला दाखव. नाहीतर तुला या त्रिपुराच्या सामर्थ्याला सामोरं जावं लागेल. हे दैत्याधिपती, मी तुला 3 विमाने देतो. त्या विमानाच्या साह्याने तू क्षणार्धात कुठे जाऊ शकतोस. परंतु एक लक्षात ठेव, जर शंकराने या विमानाचा भेद केला तर त्या क्षणी तुझा मृत्यू अटळ आहे. हे विप्रा, तू खरोखरच गुणवान आहे. तुझं कौशल्य प्रशंसनीय आहे. होय, तुला जे काही हवं असेल ते निश्चिंत मनाने माझ्याकडून मागून घे. हे दैत्याधिपती, जर तू मला काही देणार असशील तर काही वर्षापूर्वी मी या कैलास पर्वतावर आलो होतो. तिथे मला चिंतामणीची मनोहर मूर्ती दिसली. जर मला देणार असशील तर ती मूर्ती मला आणून दे. बस एवढंच ना? त्या शंकराने तर कैलास पर्वत स्वतःहून माझ्या स्वाधीन केला. स्वतः मात्र मंदार पर्वतावर निघून गेला. हे दैत्यराज, ती मनोहर मूर्ती त्या मंदार पर्वतावरच आहे. तू तिथे त्वरित आक्रमण कर आणि ती मूर्ती मला आणून दे. हे विपरीत तुम्ही निश्चिंत राहा. मी त्वरित मंदार पर्वतावर आक्रमण करतो आणि त्या भोलेनाथाकडे चिंतामणी गणेशाच्या मूर्तीची मागणी करतो. जर त्याने मूर्ती देण्यास नकार दिला तर ती मूर्ती युद्ध करून मिळवण्याला सामर्थ्य या त्रिपुराच्या
प्रणाम भोलेनाथ. या त्रिपुराचा तुम्हाला दंडवत करणं. हे दैत्यराज ये. या मंदार पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, तुमच्याजवळ असलेली चिंतामणी गणेशाची मूर्ती तुम्ही माझ्या स्वाधीन करू इथून दुसरीकडे प्रस्थान करावं अशी माझी इच्छा आहे. दैत्यराज, ही चिंतामणी गणेशाची मूर्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि याची विश्वामध्ये गणना केली जाते. त्यामुळे तू दैत्याकुळ नगरी जाऊन सुखी आणि समाधान राज्य करावे अशी मी तुला विनंती करीत आहे. भोलेनाथ, हे अशक्य आहे. हा गुच्छमत पुत्र त्रिपूर गणेशाच्या वरवणे उभा आहे. तुम्हाला शेवटचं सांगतोय, एक तर ही मूर्ती माझ्या स्वाधीन करा, नाहीतर या त्रिपुराच्या सामर्थ्याला बळी पडा. क्रोधाला मंथन देऊ नको, नाहीतर सर्वनाश होईल तुझा. सर्वनाश. नाश विनाश सर्वनाश. भोलेनाथ, अरे सर्वनाश माझ्यासाठी तुझा माझा काळच नव्हे. दैत्यराज, अरे तुझ्यासारख्या दैत्यासाठी माझा नंदिकेश्वरच पुरत आहे. नंदिकेश्वरा, अरे नंदिकेश्वरा. भोलेनाथ, तुझा कोणताच देवगण माझा पराभव करू शकत नाही. तुला शेवटचं सांगतो, ही मूर्ती माझं स्वामी करून हे प्रस्थान कर. नाहीतर आज तुझा विनाश होईल. नंदिकेश्वराचा पराक्रम तो सुद्धा माझ्या समोर पराभूत झाला.
दैत्यराज अखंड पृथ्वी वाताळ संपूर्ण ब्रह्मांड हे या शंकराच्या तृतीय नेत्रामध्ये जर काही नेत्र उघडले त्याच्यानंतर भस्म होईल. तू आणि मागचा भस्म करणार? अरे हट! भोलेनाथ, अरे माझा भस्म करणं एवढं सामर्थ्य तूच काय, कोणाच्याही अंगी नाही. दैत्यराज जर या शंकर भोळा असला तर या गोरी कृत्याचा विनाश आहे काय विनाश हे तू ध्यानात ठेव. अरे तुझ्यासारखे कित्येक दैत्य माझ्यावर आक्रमणासाठी आले, त्यांना मी काय काही तुडवले. भोलेनाथ, अरे या त्रिपुराच्या भाऊबळाला टक्कर देणं एवढं सामर्थ्य तूच काय, कुणाच्याही अंगी नाही. दैत्यराज तुला शेवटची चेतावणी देतोय, ही मूर्ती सोडून निघून जा, नाहीतर स्वीकार या त्रिपुराच्या युद्धाच्या आवाज. अशा प्रकारे दैत्यराज त्रिपुरासुराने चिंतामणी गणेशाच्या स्मृतीला स्पर्श करतात. चिंतामणी गणेशाची स्मृती अदृश्य झाली. आता काय करेल हा त्रिपुरासूर? आता काय करेल हा त्रिपुरासूर? पहाच या त्रिपुरासुराचा रणसंग्राम, पहाच या त्रिपुरासुराचा रणसंग्राम. नादन भी गरजला
नारायण नारायण. भोलेनाथ, आपण एवढे चिंताग्रस्त का दिसत आहात? अरे स्वामी, गजाननाच्या वरदानाने त्रिपुर फार उन्मत्त झाला आहे. त्याने सर्व देवांना पराभूत केले आहे. यावर आपणच काहीतरी उपाय करावा. नारायण नारायण. भोलेनाथ, आपण त्या त्रिपुराशी गणेशाची पूजा न करताच युद्ध केलं. त्या त्रिपुराला गणेशाकडून मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. जर का त्याचा युद्धात पराभव करायचा असेल तर तुम्हाला चिंतामणी गणेशाची आराधना करून गणेशाला प्रसन्न करून घ्यावे लागेल. अरे स्वामी, आपण सांगितल्याप्रमाणे मी चिंतामणी गणेशाची आराधना करून त्या त्रिपुराशी युद्ध करेन आणि त्याचा पराभव देखील करेन. आपण निश्चिंत राहा आणि आपली भ्रमंती सदैव अशीच चालू द्या. या आपण. ठीक आहे. नारायण. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. हे जगत पिता महादेवा, आपण एवढे चिंताग्रस्त का दिसत आहात? आपण दिलेल्या वरदानाने त्रिपुर उन्मत्त झाला आहे. यावर आपण काहीतरी उपाय करावा. पिताश्री, तुम्ही त्रिपुराला वरदान दिले हे खरं आहे, परंतु त्याच वेळी त्याला भगवान शंकरापासून तुझा वध होईल असंही सांगितलं आहे. युद्ध प्रसंगी माझ्या बीजमंत्राने अभिमंत्रित केलेलं शस्त्र तुम्ही त्रिपुरावर सोडा, म्हणजे त्याचा विनाश होईल. येतो मी. यापुढे या संपूर्ण ब्रह्मांड फक्त आणि फक्त एकच मंत्राचा नाद होणार. ओम त्रिपुरासुराय नमः. दैत्यराज, गणेशाच्या वराने आम्हाला असलास तरी सर्वश्रेष्ठ नव्हे, सर्वश्रेष्ठ आहोत त्या मी देवगड, तुम्ही दैत्य नव्हे. श्रेष्ठ होते आहेत नाही, श्रेष्ठ आहेत फक्त
गुत्समत पुत्र त्रिपूर. दैत्यराज अधर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे आणि यामध्ये विजय हा धर्माचाच होणार. भोलेनाथ, अरे तुला गर्व झाला तुझ्यातील दैवी शक्तीचा, परंतु आज तुझा गर्व नाश करून या अखंड त्रैलोक्याचा सम्राट होणारा गुत्समत पुत्र त्रिपूर. दैत्यराज